आधी आदित्य ठाकरे आणि आता अमित ठाकरे. ठाकरे घराण्यातले हे दोन नवे चेहरे. सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हे दोन्ही ठाकरे सक्रिय झाले. युवासेनेच्या माध्यमातून 2 वर्षापूर्वीच आदित्यनं राजकीय वाटचालीला सुरुवात केली. मी इथे तरुणांना अपील करायला आलोय की ते एक साफ सत्ताधारी म्हणून शिवसेना भाजप यांनाच सत्तेत आणायला पाहिजे. अमित ठाकरे मुंबईतल्या प्रचार शो मध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी होताना दिसतोय. ठाण्यातल्या रोड शो मध्येही अमित सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रचारादरम्यान वडिलांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अमित भारावलाय. ऍक्च्युली हा दुसरा दिवस आहे, पण तेवढीच मजा येते, तेवढाच आनंद होतो लोकांचा सपोर्ट बघून. खूप मजा येते. आदित्य असो किंवा अमित, अगदी 4 चौघांसारखी सर्वसामान्य अशी ही नावं, पण जेव्हा या नावांमागे ठाकरे हे आडनाव लागतं तेव्हा या नावांना अचानक राजकीय वजन प्राप्त होतं. आदित्यने सक्रिय राजकारणात येत तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचं भावी नेतृत्व म्हणून आदित्यकडे पाहिलं जातंय, तर अमित सध्या राजकारणाचा अनुभव घेत आहेत. एकूणच ठाकरे घराण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला प्रभाव आणि दरारा लक्षात घेता या दोन्ही तरुणांवर अपेक्षांचं ओझं असणार हे नक्की. आदित्यनं सक्रिय राजकारणात प्रवेश केलाय. आता अमितही त्याच्या पावलावर पाऊल टाकणार का, अशीच चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप भणगेसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई.